मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीता तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर पूजा झालेली आहे, मस्त पूजा केलेली. आज हरतालिकेचा उपवास आहे आणि स्वयंपाक ते आवरलेला आहे माझा. नंतर मी पूजा करून घेतली नेहमीप्रमाणे आणि आता शाबू करायला लागले मी, कारण मला काही निरंकार सहन होत नाही. तसं तर नेमाने 6च्या नंतरच काहीतरी फराळाचं खायचं असं असतंय, पण कसं मी लवकर केलेली आहे पूजा, कारण नंतर एखादी अडचण येऊ शकते. मग त्याच्यामुळे मी आज पटकन पूजा आवरली आणि आता पूजा झालेली आहे. आता शाबू करून घेणार आहे मी. शाबू झाला की नंतर लगेच फराळ करून घेणार आहे, कारण एरवी तर मला 3-3 वाजेपर्यंत जरी नाही जेवायला भेटलं ना कामामध्ये काहीच वाटत नाही, लक्ष पण येत नाही जेवण्याचं. आणि ज्या दिवशी माझा उपवास असते ना, काय होते माहित नाही, मला 10 वाजल्यापासूनच एवढी भूक लागायला सुरू होती आणि असं जेवायला वाटतंय. त्याच्यामुळे म्हणलं चला आता सगळं तर आवडलेलं आहे आणि धुणं ते राहिले, भांडे राहिले थोडेसे, पण अगोदर फराळाचं करून घेणार आहे. देवाला नैवेद्य दाखवणार आहे. दही मला तसं उसळ एवढी आवडत नाही, शाबू आवडत नाही. मग आता दही असलं थोडंसं खाल्लं जाणार आहे म्हणून दही पण घेऊन ठेवले. आता एकदा देवाला नैवेद्य दाखवणार आहे झाल्यानंतर आणि उसळ ते खाऊन घेणार आहे. नंतर मग राहिलेले कामं करायचे. तर आणि एखाद्या वेळेस दुपारून मी गणपतीची तयारी करणार आहे, ते पण मी तुमच्याकडे शेअर करते, कारण एखाद्या वेळेस अडचण राहिली तर नंतर लेकरांना तेवढं आवडणार नाही. त्याच्यामुळे आज डेकोरेशन हे सगळं सेट करून ठेवणार आहे आणि नंतर तो पण व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करते. चला तर आता करते मी फराळाचं आणि नंतर आपण बोलू. फराळ करून झालेला आहे आणि नंतर कपडेही धुवून घेतले आणि गच्चीवर धुणं वाळवायला गेलेली होती आणि तिथं मला फरशा दिसल्या. म्हणलं चला आज डेकोरेशनचं जर काम भागलेलं आहे, कारण आज गणपती बसवायचं आहे कूलरवरती, कारण आपण काही तर टिपॉय टेबल असं काहीच आणलेलं नाही. मग ती अडचण होतीच. म्हणलं चला आता कूलरवरती गणपती बसवायचा आणि वरती काय ठेवावं, तर पाठी नाही आपल्याकडं मोठ्या साईजमधला. म्हणलं फरशी ठेवता येते आणि फरशी तशा चौकोनी घेतलेली आहे. मस्त ती फरशी अगोदर घासून करून घेतलेली स्वच्छ, कारण ती कशी गच्चीवर असल्यामुळे थोडीशी माती हे लागलेली होती आणि त्याच्यावर गणपती कसं बसवायचं ना, मग त्याच्यामुळे म्हणलं चला आता व्यवस्थित घासून करून घेता येते. आणि आता गणपती डेकोरेशनला सुरुवात करून घेतली आणि सोनूला सांगितलं की कॉट ना थोडासा जड आहे, तर मग त्याला हलव म्हणून सांगितलं होतं. मग त्यानं साईडला कॉट ढकलून घेतलेला आहे आणि त्याच्यात साहित्य भरपूर भरलेलं आहे, सामान भरपूर आहे आणि खूप जड आहे ते कॉट. आणि मग आता मी तिथल्या उशा ते हलवायले, कारण आता भरपूर सारा राडा होणार होता, कारण पडदे तोरणं हे जे काय आपण आणलेले मग सगळं कॉटवर काढावं म्हणलं, म्हणजे खाली राडा होणार नाही आणि वरच्यावर आवरायला कसं सोपंही जाते. आणि मग त्याचबरोबर आता ज्या कॉर्नरला ज्या साईडला आता बसवायची आणि तिथंच कसं कॉट असल्यामुळं खालचं झाडण्यात येत नाही. मग मला अगोदर स्वच्छ झाडून ती घेते आणि नंतर टेबल तर नाही आपल्या इथं आणि त्याच्यामुळे मी आता कूलरवर गणपती बसवणार आहे. कूलरवर मग कूलरचं कसं आहे खालीवरती जागा आहे, त्याच्यामुळे फरशी आणलेली आहे स्वच्छ धुतली याला. आणि आता याच्यावरती गणपती बसवायचं आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला हे नाही दिसलं पाहिजे, तर मग त्याच्यावर टाकायला जास्तीचं बेडशीट नाही इथं. तर मग हे जी बेडशीट आहे, पण ह्याला कसं आहे हे अशी लुजर आहे, तरी पण बघू आपण टाकून काय करता येते का. जर काय आयडिया सुचली तर तुमच्याबरोबर मी शेअर करतेच नंतर, तर टाकून बघू आता. हे आलं करेक्ट बघा. हो. मस्त बेडशीटची डिझाईन तयार व्हायला लागली होती आणि जे जास्तीचं बेडशीट होतं त्याच्यापासून पण डिझाईन करून घेतलेली आहे आणि छान वाटायला होतं दिसायलाही. आज काही विचित्र पण वाटायला गेलं. तर म्हणलं चला आता काम तर भागायलं आहे आपलं आणि छान पण वाटायला लागलं आहे. आणि मग ठेवली मी तशीच डिझाईन. समोरचे 3 रखाने तयार करून घेतलेत असेच, कारण दिसायला ते छान वाटायला लागले होते. आणि नंतर त्याला लावून घेणार होते गोंडे आणि गोंडे लावल्यानंतर आणखीन सुंदर वाटणार आहे ते. आणि गोंडे कसे मी गावाकडनं येताना घेऊन आलते की कमी जास्तीला आपल्या डेकोरेशनला असावं म्हणून. आणि मग पाठीमागचा एक्स्ट्राचा कपडा जे आहे ती पण कपडे वाळवायचा जी चिमटा होता त्याच्याने पॅक करून घेतला, कारण ती पाठीमागची बॅक साईड तर एवढी काही दिसणार नाही आणि समोरून फक्त छान दिसलं तर खूप झालं.
आणि छान वाटायली होती. जे विचार केलता त्याच्यापेक्षा खूप छान दिसायला लागलं होतं ते. आणि आता तुम्हाला म्हणलं ना की गोंडे लावले म्हणून, तर गोंडे आता भरपूर सारे होते, म्हणजे 10-12 गोंडे मी घेऊन आलेली होते. पण कलरसारखे मॅच असणारे मग लावायचे नव्हते, थोडेसे असे उचलून दिसणारेच लावायचे होते. आणि नंतर आता पुढचा प्रश्न होता की आता वरती काय करायचं, कारण खालचं तर झालं आता, पण वरती पण आपल्याला काहीतरी डिझाईन करायची होती. मग माझ्याकडे जे एक्स्ट्राचं कपाट आहे, जे ऑनलाईन मागवलेलं आहे कपड्यांचं रॅक छोटंसं, मग ते थोडंसं काढलं उकललं त्याच्यातलं, आणि जे आपल्याला आवश्यक जेवढं आपल्याला पाहिजे होतं तेवढं मी ठेवून बघितलेलं आहे. आणि खूप छान वाटायला लागलं होतं, काहीच वाटेना गेलं ते, म्हणजे रॅकसारखं एवढे लक्षात येईना गेलं. आणि असे मी ऑनलाईन पाहिलेले होते आपले नळाच्या पाईपापासून तयार केलेले गणपतीचे डेकोरेशन, ते जवळपास 1,500 हे सांगायले होते किमती. मग तशाच टाईपचं आहे म्हणलं होतं आपल्या घरामध्ये, आणि ती आयडिया आता केलेली आहे मी. आणि त्याला जी नेटचा आपण व्हाईट कलरचा कपडा आणलेला आहे ते लावून घेतला, आणि समोर जे स्पंज आणलं होतं आपण 50 रुपयाला, त्यालाही जे मनी प्लॅनचा वेल आणला आहे तर ते गुंडाळून घेतला मग. आणि 2 वेल लागलेले आहेत आपल्याला, आपण एकूण 12 आणलेले, आणि जे 10 आहेत त्यात आपल्याला गावाकडं पण लागणार आहेत. आणि ते मस्त आता गुंडाळून झालेलं आहे. आणि जे आता आपण सुट्टे फुलं आणले होते ते फुलं खोचून घ्यायचे आहेत. आणि मला वाटायला होतं की त्याच्यामध्ये खवले जाणार नाहीत, टूथपिकची काडी लागती का काय, पण तशी काही गरज पडली नाही. आणि ते डायरेक्टमध्ये जरी खोचलं तरी एवढं सुंदर व्हायला लागलं होतं की अजिबात गळून पडत नव्हते ते, आणि छान करेक्ट बसायला लागले होते. आणि खूप छान वाटायलं होतं डेकोरेशन करता येणं. आपल्याला आनंद वाटतंयच ते करताना की छान होईल छान होईल. तरी पण 1-2दा काही गोष्टी चुकल्या, नंतर रिपेअर केल्या. आणि मकर लक्ष्म्यांचा असो किंवा गणपतीचं तर 2-3 वेळेस उकलल्याशिवाय आणि तयार केल्याशिवाय ही पूर्ण होत नाही म्हणल्यासारखं आहे. आणि जवळपास आम्हाला ह्या गोष्टीला 2 तास लागलेले आहेत. दिसायला छोटं दिसतंय, पण ते करताना ना कधी वेळ जाते हे कळत नाही. आणि सगळ्या गोष्टी कशा असं व्यवस्थित झाल्या तरच मनालाही पटतात. आणि उगाच काहीतरी केलं म्हणून केलं असं मला तर अजिबात आवडत नाही. जे आपण ठरवलं आहे तीच गोष्ट झाली पाहिजे असा एक आठास असतंय माझा. आणि मदतीला सून आहे, दीदीन ह्यांनी काही नसतात कधी, माझं सूनचंच असते काम चालू काही करताना, नवीन कुठली गोष्ट करताना. आणि एकमेकालाच विचारायला लागलो होतो छान वाटायले ना छान वाटायले ना. आणि मस्त आता डेकोरेशन करून झालेलं आहे. गावाकडनं आपण जे लाईटीवरच्या पत्त्यांचं आहे ते घेऊन आलेली होती मी, पाठ ठेवून बघणार होते, कारण आता गणपती कसा दिसतोय काय दिसतोय ह्याच्यात ठेवल्यानंतर. आणि डेकोरेशन करताना खरंच अजिबात कंटाळा येत नाही, दमत नाही माणूस, कारण एक कसं उल्हास तर असतंयच आणि कुठून एनर्जी ती माहीत नाही. आणि खरंच खूप भारी वाटते अशा गोष्टी करताना. आणि मला तर अशा गोष्टीची खूप आवड आहे, डेकोरेशन असो किंवा कुठल्याही नवीन कुठली गोष्ट करताना असो किंवा सणवार असू दे, तर मला तर खूप आवडतात. आणि माझं तर जवळपास फायनली झालेलं आहे आपलं, फायनली पूर्ण झालेलं आहे कम्प्लीट आता. आणि असं डेकोरेशन केलंय आणि कसं वाटायचं तुम्हाला कमेंट करून सांगा नक्की. आणि जवळपास आता 3 वाजलेले आहेत एवढं सगळं करायला. तर मला तर छान वाटायलंय आणि ठीक आहे समजा काय. आणि आता राडा एवढा मोठा झालेला आहे साईडला, ते पण आता आवरून घ्यायचा. ते आवरल्यानंतर आता गरमागरम चहा करून पिणार आहे आणि चहानेच आता थकवा जाणार आहे. आणि आता फायनली झाले. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आणि आता हातपाय तोंड धुवून घेतलेला आहे, देवाला दिवा लावलेला आहे. मग तुळशीजवळ दिवा लावला, बाहेर दारात दिवा लावून ठेवला. आणि आता माझा आवरून घेतलेला आहे, कारण आज आहे हरतालिका. आणि हरतालिका म्हणलं की संध्याकाळी एकमेकांच्या घरी हळदी कुंकाला जायचं असतं. मीच त्याच्यासाठीच रेडी झाले. मस्त आवरून झालेलं आहे माझं, साडी घालून घेतलेली, मला जायचं हळदी कुंकाला. तर हरतालिकेची पूजा ही सगळ्यांची झालेली आहे. जवळपास 6:30 वाजले आणि एकमेकांना हळदी कुंकाला बोलवायला लागले. आणि मी बोलवणार म्हणून मी तर रेडी करून ठेवलेलं आहे. आणि आता जे शेजारी बोलवले तिकडे हळदी कुंकाला जाऊन येते, नंतर आपल्या घरी त्यांना मी बोलवते. साडी अशी घातलेली कशी वाटायची, मला छान दिसायची का नाही मला कमेंट करून सांगा. खूप गरमी व्हायला आभाळ आलेला आहे ना, दुपारी पाऊस आलता. म्हणाले त्या. आणि चहा सगळेजण नको म्हणाले. मग त्यांनी एक लाडू प्रत्येकाला दिला खायला, की काहीतरी खाल्लंच पाहिजे आमच्या घरी म्हणून. आणि नंतर वंटी भरल्या सगळ्यांच्या. आणि एवढ्या जणीच्या आम्ही नंतर घरी गेलो आणि त्यांना सगळ्यांनाही मी माझ्या घरी बोलवलेलं होतं. आणि खरंच खूप छान वाटतंय.
असं संध्याकाळी एकमेकींच्या घरी वंटी भरायला जायला करायला खूप मस्त वाटायला लागलं होतं. आणि एवढ्यांच्या ओळखी झाल्या माझ्या आज. हळदी कुंकू घेणं आणि आता करायचं आपल्याला स्वयंपाक. बघू शकता थोडं कुंकू ते लावले बायकांनी. आणि आता साडी हे काढून ठेवणार आहे आणि आता संध्याकाळचा स्वयंपाकाला लागणार आहे. चला तर मग आता आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. बाय. त्याच्या दुनियेला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.